गणपतीसाठी जास्वंदीचं फुल 50 रुपयांपासून, मोदक कॅन्डल 40 रुपयांपासून 350 रुपयात तोरण मिळतंय आणि अशी पोटली घ्यायला गेला तर 500 रुपये स्टार्टिंग रेंज आहे. वुलन रांगोळी 300 रुपयांपासून तर पारंपरिक चंची 650 रुपयांपासून आहे. इथे एक असा स्टॉल आहे जिथे तुम्ही स्वतःचे टी शर्ट्स किंवा तर कॅनव्हास बॅग्स स्वतः प्रिंट करून घेऊ शकता 450 रुपये ऑनवर्ड. 1500 रुपयात 2 चिकनकारी कुर्ती, तर खादी कॉटन विथ ब्लाउज पीस 1400 रुपयात, जामदानी साडी 850 रुपयात, काचेचे वस्तू 550 रुपये, तर पैठणीचे फ्रॉक 500 रुपये ऑनवर्ड्स आहे. पैठणीचे प्रोडक्ट्स वेगवेगळे आहेत, तर इथे प्युअर सिल्क पैठणीची साडी 26,500 ला मिळते, जी ही आहे. एडी स्टोनचे मंगळसूत्र 350 रुपयांपासून आहेत. टिश्यू जामदानी साडी 1550 रुपयात मिळते. रेडीमेड ड्रेस 1600 रुपयात मिळतोय. हँड पेंटेड कॅनव्हास बॅग्स आहेत 350 रुपयांपासून, तर इथे तुम्हाला कॉटनचे असे युनिक बॅग्स मिळणार आहेत 500 रुपयांपासून. गणेशोत्सवाच्या डेकोरेशनसाठी लटकन, तोरण ह्याचं पण एक डेडिकेटेड स्टॉल या एक्झिबिशन मध्ये आहे. पॅचवर्कची साडी 4750 रुपयात मिळणार आहे, तर कलमकारीची साडी 1750 ला, इरकल साडी 1799 ला, तर कस्टमाइज खणाची साडी 2500 ला मिळते. गणेशोत्सवासाठी अशा उत्तम प्रोडक्ट्सची खरेदी करायची असेल तर कोल्हापूरमध्ये सन्मानी प्रस्तुत गणपती स्पेशल शॉपिंग फेस्टिवल सुरू आहे. 15, 16, 17 ऑगस्ट 2025 दरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत बालाजी गार्डन, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे. सगळ्या स्टॉलवर मिळणारी व्हरायटी ही युनिक तर आहेच, पण महत्त्वाचं म्हणजे बजेट फ्रेंडली पण आहे. घरात घालायचे गाऊन 550 रुपयांपासून आहेत. रेग्युलर यूजचे कपडे साधारण 1500 रुपये स्टार्टिंग रेंज पासून, तर 20 रुपयांपासून मसाल्यांची व्हरायटी मिळते. गणेशोत्सवासाठी स्पेशल रेडीमेड रांगोळीचा एक डेडिकेटेड स्टॉल मी पाहिला. साड्यांमध्ये पण माहेश्वरी, चंदेरी, इरकल, खण, चिकनकारी, हँडवर्क, हँड पेंटेड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि प्युअर सिल्क पैठणीचं असं उत्तम कलेक्शन ही इथे अवेलेबल आहे. डाएट फॉलो करत असाल तर डाएटसाठी अगदी उपयुक्त असे खाद्यपदार्थांचे स्टॉल पण इथे आहेत. मग मंडळी, गणेशोत्सवाची उत्तम खरेदी करायची असेल तर सन्मानी प्रस्तुत गणपती स्पेशल शॉपिंग फेस्टिवल सुरू आहे 15, 16, 17 ऑगस्ट 2025 दरम्यान सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत बालाजी गार्डन, नागाळा पार्क, कोल्हापूर येथे. मग अजिबात या एक्झिबिशनला मिस करू नका.